नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आज आपण लेसन बघणार आहोत वर्नियर हाईट गेज। सर्वप्रथम इंट्रोडक्शन। वर्नियर हाईट गेज ची काही कन्स्ट्रक्शनल वैशिष्ट्ये आपण या इंट्रोडक्शनमध्ये बघणार आहोत। वर्नियर हाईट गेजची जी कन्स्ट्रक्शन आहे ती वर्नियर कॅलिपर सारखीच असते, शिवाय ते कठोर बेससह उभे असते। वर्नियर हाईट गेजला जो बेस दिलेला आहे तो कास्ट आयरनचा बनवलेला असतो। त्यावर वर्नियर हाईट गेजचा बीम जो पार्ट आहे तो वर्टिकल पोझिशनमध्ये माउंट केलेला असतो। वर्नियर हाईट गेज हे वर्नियरच्या तत्वावर ग्रॅज्युएटेड केलेले आहे, तसेच वर्नियर कॅलिपरवरही ते तत्व लागू होते। वर्नियर हाईट गेज हा एक अचूक मोजमाप साधन आहे ज्याचा लिस्ट काउंट 0.02 mm असतो। उंची व खोली हे मोजण्यासाठी वर्नियर हाईट गेजचा वापर केला जातो। प्रामुख्याने यंत्रसामग्री निर्मिती तसेच इंडस्ट्रीमध्ये विविध मेजरमेंट ॲज वेल ॲज मार्किंगसाठी आपण वर्नियर हाईट गेजचा यूज करतो। त्यानंतर आपण बघणार आहोत वर्नियर हाईट गेजचे काही पार्ट्स। त्यामध्ये प्रथम मुख्यतः बेस, जो कास्ट आयरनपासून किंवा कास्ट स्टीलपासून बनवलेला असतो, तो वर्नियर हाईट गेजला स्थिरता देण्याचे कार्य करतो, तसेच फाउंडेशन देण्याचे कार्य करतो। त्यानंतर मुख्य स्केल जी बीमवर ग्रॅज्युएटेड असते त्यावर आपण मेन स्केल रीडिंगचे मेजरिंग करत असतो। नंतर वर्नियर स्केल ही बीमच्या अवतीभोवती असलेल्या स्लायडरवर अटॅच केलेली असते। ही स्लायडर बीमवर म्हणजेच मेन स्केलवर स्लाइड होते। त्यानंतर स्लायडर व लॉक स्क्रू। स्लायडर हा जो पार्ट आहे तो वर्नियर हाईट गेजच्या बीमवर स्लाइड होतो। तसेच लॉक स्क्रू हा मेजरिंग करताना किंवा रीडिंग घेत असताना एखादी रीडिंग लॉक करण्यासाठी आपण लॉक स्क्रूचा यूज करतो। स्क्रायबर हा मार्किंग करण्यासाठी तसेच मेजरमेंट घेण्यासाठी एक पार्ट वर्नियर हाईट गेजवर प्रोव्हाइड केलेला असतो। नंतरच्या स्लाइडमध्ये आपण वर्नियर पार्ट्सची डिटेल माहिती घेणार आहोत। चित्रात दाखविल्याप्रमाणे सरफेस गेजवर किंवा सरफेस प्लेटवर आपण जो पार्ट स्लाइड करतो त्याला आपण बेस असे म्हणतो। हा बेस कास्ट आयरन पासून बनवलेला असतो। त्याचा खालचा सरफेस बेसचा जो असतो तो त्याची सरफेस फिनिश चांगल्या प्रकारची असते। या बेसवर बीम हा जो पार्ट आहे तो वर्टिकल पोझिशनमध्ये अटॅच केलेला असतो। या बीमवर मेन स्केल रीडिंग mm मध्ये ग्रॅज्युएटेड असते। स्लायडर आणि लॉक स्क्रू हा जो पार्ट आहे चित्रात दाखवल्याप्रमाणे तो बीमवर स्लाइड होतो। स्लायडरवर वर्नियर स्केल अटॅच आहे। तसेच या स्लायडरला स्टायलस क्लॅम्प, मेजरिंग स्क्रायबिंग स्टायलस तसेच स्क्रायबिंग टायलस हे अटॅच केलेले आहे, जे आपण चित्रामध्ये बघू शकतो। त्यानंतर फाईन ॲडजस्टमेंट्ससाठी आपल्याला एक फाईन ॲडजस्टमेंट डिव्हाइस किंवा क्लॅम्प प्रोव्हाइड केलेला आहे। अशा प्रकारे आपण वर्नियर हाईट गेजचे जे महत्त्वाचे आणि मुख्य पार्ट्स जे आहेत ते आपण यामध्ये बघितले। आता आपण बघणार आहोत वर्नियर हाईट गेजचे वर्किंग प्रिन्सिपल, कार्य करण्याची पद्धत। वर्नियर हाईट गेजचे कार्यात्मक वैशिष्ट्ये जी आहेत त्यापैकी वर्नियर हाईट गेजचा वापर सरफेस प्लेटच्या संयोगाने केला जातो। सरफेस प्लेट च्या फ्लॅट सरफेसवर वर्नियर हाईट गेजचा जो बेस असतो तो स्लाइड होतो। या वैशिष्ट्याचा वापर करून आपण स्क्रायबरच्या साहाय्याने
जॉबवर मार्किंग करण्यासाठी वर्नियर हाईट गेजचा वापर करतो. मुख्य स्लाइड हलवण्यासाठी स्लाइडचे लॉकिंग स्क्रू आणि फाईन ॲडजस्टिंग स्लाइड दोन्ही सैल करावे लागतात. चिजेल पॉइंटेड स्क्रायबर मुख्य स्लाइडच्या आवश्यकतेनुसार अंदाजे उंचीसाठी हाताने सेट करावी लागते. तसेच हे स्लायडर आपण फाईन ॲडजस्टमेंट स्क्रूने सुद्धा वर खाली ॲडजस्ट करू शकतो, जेणेकरून फाईन ॲडजस्टमेंटद्वारे आपल्याला रीडिंग घेण्यामध्ये मदत होते. बेस प्लॅटफॉर्मवर स्थिर ठेवल्यावर वर्नियर स्केल स्लाइड करून मापन नोंदविले जाते. चित्रात दाखविल्याप्रमाणे आपण हे वैशिष्ट्य बघू शकतो. वर्नियर स्केल व मुख्य स्केल वाचून एकूण मापन निश्चित केले जाते. त्यानंतर आपण बघणार आहोत रीडिंग घेतल्यानंतर मेन रीडिंग किंवा मापन काढण्यासाठी जे सूत्र आहे, फॉर्म्युला फॉर मेजरमेंट, ते आपण या स्लाइडमध्ये बघणार आहोत. फॉर्म्युलानुसार मापन किंवा रीडिंग इज इक्वल टू मुख्य स्केलचे वाचन म्हणजेच मेन स्केल रीडिंग प्लस कंसामध्ये वर्नियर स्केलचे वाचन म्हणजेच वर्नियर स्केल रीडिंग मल्टिप्लाय बाय लिस्ट काउंट. जसं की मी सांगितलेलं आहे की वर्नियर हाईट गेजचा लिस्ट काउंट जो आहे तो 0.02 mm इतका असतो. उदाहरणार्थ चित्रात दाखविल्याप्रमाणे आपण एक रीडिंग इथे आपण घेणार आहोत, ज्यामध्ये मेन स्केल रीडिंग जे आहे ते आपल्याला 79 mm इथे मिळाले आहे. त्याचबरोबर वर्नियर स्केल रीडिंग जे आहे ते 36 डिव्हिजनपर्यंत आपल्याला इथे मिळाले आहे. वर्नियर स्केल रीडिंगमध्ये आपण लिस्ट काउंट मल्टिप्लाय केला असता, जो की 0.36 मल्टिप्लाय बाय 0.02 आपल्याला फायनल व्हॅल्यू मिळते 0.36. तसेच मेन स्केल रीडिंग आणि वर्नियर स्केल रीडिंग यांची ॲडिशन केली असता आपल्याला फायनल रीडिंग जे आहे ते 79.36 mm एवढे मिळते. अशा प्रकारे आपण वर्नियर स्केलचा वापर करून मेजरमेंट किंवा रीडिंग घेतो. आता नेक्स्ट आपण या स्लाइडमध्ये बघणार आहोत वर्नियर हाईट गेजचे प्रकार किंवा टाइप्स. त्यामध्ये प्रथम टाईप आहे डायल इंडिकेटर असलेला हाईट गेज. चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण इथे स्क्रायबरच्या ऐवजी डायल गेज इंडिकेटर वापरलेले आहे. दुसरा प्रकार आहे डिजिटल हाईट गेज. डिजिटल हाईट गेजमध्ये वर्नियर स्केल किंवा मेन स्केल जे आहे ते आपल्याला स्लायडरवर डिजिटल स्वरूपात प्रोव्हाइड केलेले आहे. नंतरचा टाईप आहे आपला सामान्य वर्नियर हाईट गेज, ज्यामध्ये आपण सर्क्युलर स्केल तसेच वर्नियर स्केल हे स्लायडरवर वर्नियर स्केल अटॅच केलेली आहे आणि मेन स्केल रीडिंग जे आहे ते आपल्या बीमवर ग्रॅज्युएटेड आहे. त्याचबरोबर स्लायडर जे आहे ते आपल्या बीमवर स्लाइड होते. यानंतर आपण बघणार आहोत अभियांत्रिकीमध्ये वर्नियर गेजचा वापर. वर्नियर हाईट गेज प्रामुख्याने मांडणीच्या कामासाठी वापरला जातो. येथे मांडणीचा अर्थ म्हणजे मार्किंग तसेच मेजरमेंट रीडिंग घेण्यासाठी आपण वर्नियर हाईट गेजचा वापर करतो. हे स्लॉटची रुंदी आणि बाह्य परिमाण म्हणजेच एक्सटर्नल डायमेन्शन मोजण्यासाठी आपण वर्नियर हाईट गेजचा वापर करतो. वर्नियर हाईट गेज डायल इंडिकेटरसह होलचे स्थान म्हणजेच पोझिशन ऑफ होल, पिच परिमाण म्हणजेच पिचचे डायमेन्शन, कॉन्सेंट्रिसिटी विलक्षणता तपासण्यासाठी वर्नियर हाईट गेजचा वापर केला जातो. हे डेप्थ संलग्नकासह डेप्थ मोजण्यासाठी देखील वापरले जाते. ऑफसेट स्क्रायबरच्या मदतीने खालच्या प्लेनपासून आकार मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यानंतर आपण बघणार आहोत वर्नियर हाईट गेजचे फायदे. वर्नियर हाईट गेज हे एक अचूक मापन किंवा ॲक्युरेट रीडिंग मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट आहे. विविध प्रकारच्या जॉबची हाईट मोजण्यासाठी तसेच मार्किंग करण्यासाठी आपण इथे वर्नियर हाईट गेजचा वापर करतो.
जसे की वर्नियर हाईट गेजवर मार्किंग आणि मेजरिंग अशी दोन्ही कामे एकाच वेळी करणे शक्य होतं. वर्नियर हाईट गेजचे काही लिमिटेशन्स आहेत, ते म्हणजे वापर करण्यासाठी इथे कौशल्य आवश्यक आहे. आपल्याला मेन स्केल रीडिंग, सर्क्युलर स्केल रीडिंग आणि फॉर्म्युल्यामध्ये ठेवून आपण फायनल रीडिंग आपल्याला काढता आले पाहिजे. डिजिटल गेजच्या तुलनेत वर्नियर थोडे कमी अचूक असते. वर्नियर हाईट गेज, नॉर्मल वर्नियर हाईट गेजची जी ॲक्युरसी आहे ती डिजिटल वर्नियर हाईट गेजच्या ॲक्युरसीपेक्षा थोडी कमी असते. कन्क्लुजन, निष्कर्ष असा निघतो की वर्नियर हाईट गेज हे एक प्रभावी आणि अचूक मापन साधन आहे, म्हणजेच ॲक्युरेट मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे. विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये याचा उपयोग मोठ्या प्रमाणात मेजरिंगसाठी, मार्किंगसाठी असा केला जातो. इथे आपण वर्नियर हाईट गेजच्या बाबतीमध्ये इन्फॉर्मेशन बघितली. आता आपण वर्नियर हाईट गेज ॲक्च्युली व्हिडिओच्या स्वरूपात कशा प्रकारे दिसते हे बघणार आहोत. त्यासाठी आपण पुढील व्हिडिओ बघू. त्याचबरोबर वर्नियर हाईट गेजचा यूज करून आपण सरफेस प्लेटच्या साहाय्याने वर्नियर हाईट गेजच्या मदतीने जॉबवर मार्किंग कशा प्रकारे केली जाते आणि जॉबवर मेजरमेंट कशा प्रकारे घेतली जाते हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतर या स्लाइडमध्ये दाखविल्याप्रमाणे आपण एका जॉबवर MS फ्लॅट 50 mm विड्थ आणि 180 mm लेंथ या जॉबवर आपण वर्नियर हाईट गेजच्या साहाय्याने मार्किंग करणार आहोत. सर्वप्रथम आपण यावर मार्किंग मीडिया जो आहे तो अप्लाय करणार आहोत सरफेसवर. त्यानंतर त्यावर आपल्याला पुढील प्रमाणे मार्किंग करायची आहे. 0 पासून 15 mm वर एक लाईन हॉरिझॉन्टल लाईन मार्क करायची आहे. त्यानंतर 0 पासून 35 mm वर एक हॉरिझॉन्टल लाईन मार्क करायची आहे. तसेच 0 पासून उजवीकडे 70 mm वर एक व्हर्टिकल लाईन मार्क करायची आहे. तसेच उजवीकडून डावीकडे 70 mm अंतरावर एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण या MS फ्लॅट जॉबवर वर्नियर हाईट गेजच्या साहाय्याने मार्किंग कशी करायची हे आपण बघणार आहोत. बघूया पुढचा व्हिडिओ.